आपल्याकडे जेवढे पण दिवस बाकी आहेत पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला 100% द्यायचं आहे पहा. दिवस अतिशय कमी आहेत मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला एकदम 100% जो ना अभ्यास करायचा आहे. ज्याप्रमाणे मित्रांनो प्रभू श्रीराम यांनी बघा 14 वर्ष ते वनवासाला गेले होते, तेव्हा त्यांनी बघा सगळं काही या ठिकाणी त्याग केला होता बघा त्यांनी. सगळा आराम, त्याच्यानंतर असेल कम्फर्ट झोन सगळा त्यांनी त्याग केला होता. तसंच मित्रांनो आपल्याला आपलं आत्ताचा जो काही कम्फर्ट झोन आहे हा सोडायचा आहे पहा. जास्त झोप सोडायची, सोशल मीडिया सोडायचं आहे, बाहेरचं खाणं सोडायचं आहे, सर्व बंद करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त आपला अभ्यास झाला पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. सगळं जरी जाऊन मित्रांनो आपण तसं बघा 16 तास जरी अभ्यास केला तरी जमेल, परंतु आपल्याकडे नाही झाला एवढा अभ्यास तर 10 तास तरी आपले सेपरेट काढा आणि फक्त मित्रांनो जेवढे काही दिवस आहेत आपल्याला माहिती आहे एक्झाम डेट सुद्धा सगळं असतं एम-पी-एससीकडे आल्यापासून सगळं क्लिअर आहे पहा. जीव तोडून मेहनत झाली पाहिजे. आत्ताच असा संकल्प करा. आपलं वयभर आपलं स्वप्न लिहून टाका, की मी तलाठी होणारच. असं काही सगळं लिहून टाका. आता सगळं काही एम-पी-एस-सीकडे गेलेलं आहे बघा. सिलेबस वगैरे सगळं या ठिकाणी आपल्याला चेंज झालेलं आहे. म्हणजे चेंज म्हणजे फक्त पॅटर्न या ठिकाणी आपल्याला बदललेला आहे. पहिल्यांदा टी-सी-एसकडे होतं पहा तलाठीचं, आता वेगळं झालं आहे. मित्रांनो जे काय असेल बघा ते पूर्णपणे मन लावून करायचं आहे मित्रांनो. आता आपल्याला बघा काय करायचं आहे, फक्त जेवढा टाईम राहिलेला आहे त्या टाईमाचं नियोजन करायचं आणि चांगला अभ्यास करायचा आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. आपल्याला फक्त आता एक वही आणि पेन घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये जायचे पहा. आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत, हे सगळे पेपरला विचारलेले प्रश्न आहेत. कुठून पण उचलून आणलेले किंवा कुठून पण मी 2-4 प्रश्न इकडून उचलले, तिकडून उचलले असं नाही केलं. प्रॉपर जे काही पेपरला आलेले प्रश्न आहेत पहा, ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्पेशल आपण तलाठी भरती, एम-पी-एस-सी, ग्रुप सीसाठी एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्हाला जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही मला एस-एम-एस करा. मी तुम्हाला या ठिकाणी जॉइन करून घेईल. मला फक्त एस-एम-एस करा, की ग्रुपला जॉइन करा एम-पी-एस-सी, ग्रुप सी किंवा तलाठी. पहिला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी, की खालील विधाने आपल्याला विचारामध्ये घ्यायची आहेत पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, कोणती विधानं बरोबर आहेत? तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्त विस्तार रेखवृत्त विस्तारापेक्षा कमी आहे. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. तर महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. कारण कर्कवृत्त भारतातून जात असलं तरी महाराष्ट्रामधून जात नाही. कर्कवृत्त कुठून जातं लक्षात ठेवा. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम यांच्यामधून जातं. पण महाराष्ट्रामधून जात नाही. त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. समजलं? त्याच्यानंतर पहा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे पहा 800 किलोमीटर आहे. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर ड आहे पहा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं अ, क, ड हे 3 विधानं बरोबर आहेत. तर अ, क, ड ऑप्शन कुठे आहे मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक 4 आपल्या या ठिकाणी बरोबर होईल पहा. एकदम सोपे प्रश्न असतात बघा, अजिबात काळजी करायची नाही. बघा आपल्याला उलटं हे जास्त असल्यामुळं काय होतं आपल्याला, की सोडवण्यास अधिक सोपं वाटतं. तर पहा महाराष्ट्र राज्यामधून कर्कवृत्त जातं हे विधान चुकीचं आहे. कारण कर्कवृत्त भारतामधून जात असलं तरी महाराष्ट्रातून जात नाही. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम यामधून जातं, पण महाराष्ट्रातून नाही. महाराष्ट्राचा उत्तर-दक्षिण अक्षरवृत्तीय विस्तार सुमारे किती आहे? 725 आहे. पूर्व-पश्चिम किती मित्रांनो? 800 आहे पहा. त्यामुळे अक्षरवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे पहा. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती मित्रांनो? तर 800 किलोमीटर आहे आणि क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे मित्रांनो विधान अ, क आणि ड हे काय आहेत पहा बरोबर विधान आहेत. प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, की महाराष्ट्रामधील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1960 आणि 2020 मधले आपल्याला विचारलेत. तर मित्रांनो याचं बघा 4 आहेत पहा लक्षात ठेवायचं 4 आणि 6 आपलं उत्तर बरोबर होईल या ठिकाणी. तो ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो. महाराष्ट्रामधील 1960 आणि 1920 मधील एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? 4 आणि 6. स्पष्टीकरण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी 1960 मध्ये 4 प्रशासकीय विभाग होते. कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर आणि आज 2020 मध्ये म्हणजे 6 प्रशासकीय विभाग आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो हे पण लक्षात ठेवा, की छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण किती 8 जिल्हे येतात आणि तालुके किती मित्रांनो तर 76 तालुके येतात. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये मित्रांनो 5 जिल्हे येतात आणि 54 तालुके येतात पहा. पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 या ठिकाणी तालुके येतात आणि 5 जिल्हे येतात आणि 58 मित्रांनो तालुके येतात. आणि नागपूरमध्ये मित्रांनो 6 जिल्हे येतात आणि 64 तालुके येतात. हे पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवून घ्यायचे पहा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा 5
जिल्हे येतात आणि 56 तालुके येतात. कोकणामध्ये मित्रांनो 7 जिल्हे येतात आणि 50 तालुके येतात. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते आहेत? मित्रांनो लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक याचं जर उत्तर पाहिलं तर काय होईल? तर बीड आणि हिंगोली आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते आहेत? बीड आणि हिंगोली पहा. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा बीड आणि सर्वात लहान जिल्हा हिंगोली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, की महाराष्ट्रामधील किती जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? तर महाराष्ट्रामधील किती जिल्ह्याची सीमा आहे कर्नाटक राज्याला लागून आहेत? तर मित्रांनो 7 जिल्ह्यांच्या सीमा आहेत पहा. किती? 7 जिल्ह्यांच्या सीमा. याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड. आलं लक्षात? तसेच इतर राज्याचे सुद्धा विचारू शकतात. तर गुजरात राज्याला मित्रांनो आपल्या 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. किती? 8. एम-पीला सर्वात जास्त. आणि मित्रांनो छत्तीसगडला 2 जिल्ह्याच्या, तेलंगणा 4 जिल्ह्याचा आणि कर्नाटकला 7 जिल्हा, सिंधुदुर्गला 1 आहे, पालघरला 1 आहे पहा. खालीलपैकी पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे मित्रांनो? पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? बघा कसा प्रश्न विचारलाय. तर मित्रांनो हा प्रश्न एम-पी-एस-सीने विचारलेला आहे पहा 2019 मध्ये. तो ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर आपल्या याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल पहा. पुणे विभागामध्ये सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे मित्रांनो? जुन्नर आहे पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे पहा. महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा 307 पॉइंट. तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काय प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500 झालेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा Google Pe करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. किंवा लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे. आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा, की मी तलाठी होणारच. तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं काय आहे पहा भौगोलिक क्षेत्र आहे पहा. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये 3रा क्रमांक लागतो भारतामध्ये हे पण लक्षात ठेवायचे पहा. देशामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणतं असेल तर राजस्थान या राज्याचं आहे पहा. त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे पहा. आणि 3 नंबरला आपला महाराष्ट्र आहे आणि 4 नंबरला बघा UP पहा. लक्षात ठेवा UP म्हणजे उत्तर प्रदेश. सर्वात कमी क्षेत्रफळ असेल तर पहिले पहा गोवा. गोवा नंतर मित्रांनो दुसरं आहे पहा सिक्कीम बघा. आणि तिसरं आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्रिपुरा. कोणतं आहे पहा? त्रिपुरा. हे पण लक्षात ठेवा, की आपल्या भारताच्या क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्र मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे पहा. महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या 9.29% आहे पहा. किती? 9.29%. तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हे आणि तालुके दिले आहेत. नांदेड जिल्हा आलेला आहे. त्यामध्ये भोकर मित्रांनो हायचे. जालनामध्ये भोकरदन आहे पहा. बुलढाण्यामध्ये काय आहे? तर बुलढाणा मित्रांनो संग्रामपूर याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल. यवतमाळ या ठिकाणी जर पाहिलं तर उमरखेड. हे सगळे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहेत पहा. तर योग्य जोड्या बघा पुढील प्रमाणे आहेत पहा. नांदेडमध्ये भोकर आहे. जालनामध्ये
भोकरदन हे पहा बुलढाण्यामध्ये संग्रामपूर, यवतमाळ, उमरखेड हे याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रक्रिया अन्नावर केल्यास या ठिकाणी अन्न आहे पहा, अन्नावर केल्यास काय होईल? तर याचं ग्रुप सीला हा प्रश्न विचारला होता. तर लक्षात ठेवा कॉलिस्ट्रिडियम बोटुलिनियम याच्या अंतर्गत संख्येमध्ये मित्रांनो 10चा 12वा पटीने काय होतं घट होते पहा. समजलं? याचं जर स्पष्टीकरण पाहिलं तर 12D उपचार किंवा प्रक्रिया ही अन्न सुरक्षिततेसाठी जीवाणूंच्या जंतूच्या विनाशासाठी केली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक प्रक्रिया पहा. यामध्ये मायक्रोबियल एंडोस्पोर्ट्स नष्ट करण्याची उष्णतेचा वापर केला जातो पहा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण की आरोग्य आणि आहार विषयक काय प्रश्न आहे पहा. आरोग्य आणि आहार विषयक काही विधाने दिलेलीत पहा. तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. त्याच्यानंतर आणि जीवनसत्व पाण्यात विरघळतात. स्निग्ध पदार्थाचा उष्मांक 9.3 किलो कॅलरी प्रति ग्राम आहे आणि जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. तर कोणती विधाने बरोबर आहेत? तर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बरोबर विधाने ओळखायची आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पहिलं विधान एकदम बरोबर आहे पहा. तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. पहिलं बरोबर आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं ब चुकीचं आहे मित्रांनो. ब या ठिकाणी चुकीचं आहे. आणि जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाही पहा. पाण्यात विरघळतात हे न विरघळणारे. त्याच्यानंतर तिसरं बरोबर आहे पहा. स्निग्ध पदार्थाचा उष्मांक 9.3 किलो कॅलरी इतका आहे पहा. आणि जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतो हे पण बरोबर आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 फक्त क आणि चला पुढचा प्रश्न जर पाहिला तर आता स्पष्टीकरण बघितलं आपण. चला पुढं पाहूयात आपण की कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे, भाज्या ही सर्व उदाहरणे कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत? तर मित्रांनो ही कोणत्या प्रकारची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ याचं बरोबर उत्तर आहे पहा. या प्रकारच्या पदार्थामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं पहा. कोरडे पदार्थ पाण्याचं प्रमाण नसल्यामुळे अशा कोरड्या पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, ज्यामुळे हे पदार्थ दीर्घकाळ टिकतात. म्हणून यांना टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ म्हणतात. ते नाशवंत पदार्थ आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावे लागतात बघा. मटण, मासे, दूध, शिजवलेले अन्न, दुधाचा नाश रोखण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड संरक्षण म्हणून या ठिकाणी वापरलं जातं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, गंधक सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेली अमिनो आम्ले कोणती आहेत? गंधक सल्फर. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मिथिओनाइन. बघा काय प्रश्न आहे, मिथिओनाइन आणि सिस्टीन याचं योग्य उत्तर आहे पहा. तर बघा मित्रांनो मानवाला निरोगी आयुष्यासाठी एकूण 21 अमिनो आम्लाची गरज असते. सल्फरयुक्त अमिनो ॲसिड, त्याच्यानंतर मिथिओनाइन आणि सिस्टीन. मित्रांनो हे जे काही नाव आहे ती लक्षात ठेवा. होमोसिस्टीन आणि टॉरिन ही सामान्य सल्फ्युरिक आम्ल आहेत. त्यापैकी पहिली दोन मिथिओनाइन आणि सिस्टीन प्रथिनांच्या संरचनेमध्ये मुख्यत्वे समाविष्ट असतात. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन बी या जीवनसत्वाचा घटक आहेत? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट आपले याचं बरोबर उत्तर आहे पहा. व्हिटॅमिन बी 12 या जीवनसत्वाचा घटक आहे. तो कोबाल्ट 12 बी 12 याचं शास्त्रीय नाव आहे पहा. व्हिटॅमिन बी 12 शास्त्रीय नाव सायनोकोबाल्मिन. मित्रांनो या नावातच कोबाल्ट हा शब्द येतो, ज्यामुळे अचूक पर्याय सुद्धा आपल्याला पर्यायापर्यंत पोहोचता येतं. व्हिटॅमिन बी 12चे वैशिष्ट्य जर पाहिलं तर मित्रांनो हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व असून मासे, मांस, दुग्धजन्य पदार्थामध्ये पाहायला मिळतं. याच्या रासायनिक संरचनेमध्ये कोबाल्ट या धातूचा हे मज्जासंस्थेचं कार्य करतं बघा. लाल रक्तपेशीची निर्मिती आणि DNA संश्लेषण यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. याच्या अभावामुळे बघा मित्रांनो जिभेचा दाह होतो, अशक्तपणा येतो. त्याच्यानंतर गर्भधारणेमध्ये न्यूरल ट्यूब दोष आणि प्रगत पर्शियन्स ॲनिमिया आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, PSI 2016 झाला होता. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिने व ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण आणि प्रगतशील देशाच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जेथे नवजात बालकांचा मृत्यूदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकाची ऊर्जा व प्रथिनं याच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते आणि त्यांच्या शरीरावर सूज नसते? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मॉरसमस. मॉरसमस याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. मॉरसमस मित्रांनो सुकटी हा आजार प्रामुख्याने 1 वर्षापेक्षा लहान वयाच्या बालकांना होतो. कॅलरी आणि प्रथिनांच्या तीव्र कमतरतेमुळे यामध्ये बालकाचं वजन खूप कमी होतं. चरबी आणि स्नायू पूर्णपणे नाहीसे होतात आणि शरीराची हाडे बाहेर येतात. आणि मित्रांनो शरीरावर सूज सुद्धा नसते.
हा आजार 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या बालकांना होतो आणि यात शरीराविषयी स्फोटामध्ये सूज असते पहा. दोन्ही आजार मित्रांनो प्रथिन, ऊर्जा, कुपोषण या श्रेणीमध्ये येतात. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण, की जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक के जीवनसत्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. के जीवनसत्वाची कमतरता या ठिकाणी डॅश डॅश आहे के जीवनसत्वाची कमतरता. तर मित्रांनो रक्तनिर्मिती आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेशी संबंधित के जीवनसत्व आहे पहा. नवजात बालकांना आयुष्याची पहिल्या काही आठवड्यांमध्ये व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे तीव्र रक्तस्राव होऊ शकतो. ज्याला व्हीकेडीबी म्हणतात पहा. व्हिटॅमिन के डिफिशियन्सी ब्लीडिंग किंवा होमोरेजेनिक डिसीज म्हणतात. प्रौढांमध्ये हे जीवनसत्व आतड्यातील जीवाणूद्वारे तयार होतं, परंतु नवजात बालकामध्ये याचं प्रमाण अल्प असल्यामुळे कमतरता जाणवू शकते. पुढचा प्रश्न मित्रांनो, हवाबंद डब्यामधील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 क्लोस्ट्रिडियम याचं बरोबर उत्तर आहे पहा क्लोस्ट्रिडियम. तर हवाबंद किंवा सीलबंद कंटेनरमध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजन नसतो आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर बॅक्टेरियाच्या प्रमुख उदाहरणामध्ये क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम या जीवाणूचा समावेश होतो. या जीवाणूमुळे अन्नामध्ये बोटुलिझम नावाचा अत्यंत गंभीर आणि जीव घेणा विषबाधा आजार होऊ शकतो. तसेच 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते पहा. किती? 4 किलो कॅलरी. मैद्यामधून मित्रांनो सर्वात जास्त म्हणजे 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. कर्बोदके आणि प्रथिने या दोन्ही घटकापासून समान म्हणजे 4 किलो कॅलरी ग्रॅम ऊर्जा मिळते. प्रथिनांविषयी माहिती जर पाहिलं, प्रोटीन्स ही सर्वप्रथम संज्ञा 1830 मध्ये बघा बर्जिलियस या शास्त्रज्ञाने वापरली होती. प्रथिने मित्रांनो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यापासून बनलेली जटिल संयुगे आहेत. ही अमिनो आम्लाच्या पॉलीपेप्टाइड साखळीने बनलेली असतात. शरीराच्या बांधणीसाठी आणि मृत पेशींच्या जागी नवीन पेशी तयार करण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. म्हणून यांना बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब हे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्या आंतरिक मात्रेसाठी शोषण्यासाठी जबाबदार आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 2 जीवनसत्व ड याचं योग्य उत्तर होईल पहा व्हिटॅमिन डी. मित्रांनो हे शरीरामधील कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या शोषणासाठी आणि त्यांच्या प्रसारित पातळीचं नियमन करण्यासाठी अत्यंत जबाबदार आहे पहा. हे हाडांच्या वाढीसाठी आणि दाहकांच्या बळकटीसाठी आवश्यक असतं. हे जीवनसत्व मानवी शरीरामध्ये स्वतःच तयार होतं. शरीरामधील स्टॉलरवर सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणाचा प्रभाव पडल्यास त्याचं रूपांतर व्हिटॅमिन डी मध्ये होते. म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसण्याचा सल्ला या ठिकाणी दिला जातो. यामुळे मित्रांनो लहान मुलांमध्ये मूळदूस हा रोग होतो आणि प्रौढांमध्ये अस्थिमृदुता हा रोग होतो पहा. सगळी माहिती आपण पाहिलेली, प्रश्न चुकलाच नाही पाहिजे ना आता. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की अंड्यातील कोणत्या भागामध्ये प्रमुखत्व प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न म्हणून सुद्धा ओळखलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवा पांढऱ्या बालकामध्ये प्रोटीन असतात पहा पांढऱ्या बालकामध्ये प्रोटीन. मित्रांनो अंड्याचे पौष्टिक मूल्य आणि स्पष्टीकरण जर पाहिलं, अंड्याच्या पांढऱ्या बालकामध्ये पिवळ्या बालकापेक्षा प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं. मित्रांनो एका संपूर्ण अंड्यामध्ये 67.4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा असते आणि 6.4 ग्रॅम प्रोटीन असतं मित्रांनो आणि 5.0 ग्रॅम चरबी फॅट असतं. अंड्याचं कवच कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं असतं. अंड्याच्या पिवळ्या बालकामध्ये व्हिटॅमिन ए, B1, B2 आणि व्हिटॅमिन डी आढळतं. तर अंड्यामध्ये व्हिटॅमिन सी अजिबात नसतं हे पण लक्षात ठेवा. मग तुम्ही अंड्यावर लिंबू पिळून खा, तुम्हाला व्हिटॅमिन सी भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मेदापासून किती ऊर्जा मिळते? तर मित्रांनो आपण आत्ताच पाहिलं होतं मेदापासून 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते पहा. समजलं? कर्बोदके आणि प्रथिने या दोन्ही घटकापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. तर चरबी किंवा मेदापासून मित्रांनो 9 किलो कॅलरी ऊर्जा पुरवली जाते. मानवी शरीराला सर्वात जास्त ऊर्जा कर्बोदकापासून मिळते. 60 ते 70% मित्रांनो कर्बोदकापासून ऊर्जा मिळते आणि उर्वरित मित्रांनो ग्लुकोज यकृतामध्ये आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं. मित्रांनो शाकाहारी मेदामध्ये टिंबटिंब असतं आणि ते खोलीच्या कोणत्या तापमानाला असतं? मित्रांनो शाकाहारी मेदामध्ये असतं असंतृप्त मेद आणि ते मित्रांनो रूम टेम्परेचरला द्रव अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल पहा. तर वनस्पतीजन्य मेद सामान्यत खोलीच्या तापमानाला द्रव अवस्थेत स्वरूपात असतं पहा. ज्यामध्ये
असंतृप्त मेद आम्ल असतं. अनसॅच्युरेट फॅटी ॲसिड ज्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतात. संतृप्त मेद आम्ल यामध्ये एकेरी बंध म्हणजे सिंगल बॉन्ड असतात. प्रामुख्याने प्राणीजन्य पदार्थापासून मिळतात. लोणी, मटण, तूप हे खोलीच्या तापमानाला आपल्याला सॉलिड म्हणजे जबरदस्तपणे असे गरम करावे लागतात पहा. आणि याने काय होतं, एल-डी-एल ज्यामुळे शरीरास हानिकारक कोलेस्ट्रॉल भेटतं. असंतृप्त मेद मित्रांनो आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. त्यामध्ये बघा एल-डी-एल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल असतं पहा. गुड कोलेस्ट्रॉल बदामात असतं पहा, शेंगदाण्यात सुद्धा असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, भारतीय आहारामध्ये व्हिटॅमिन ए जीवनसत्व अ हे मुख्यत्वे कशापासून मिळतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा हे कशापासून मिळतं? तर कॅरोटीन मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा, कॅरोटीन. तर मित्रांनो जीवनसत्व अच्या स्रोतांमध्ये गाजर प्रमुख आहे पहा. गाजरामध्ये वनस्पतीजन्य पदार्थामध्ये कॅरोटीन, बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असतं. मित्रांनो व्हिटॅमिन एला रेटिनॉल असं सुद्धा म्हणतात पहा. रेटिनॉल त्याचं नाव आहे पहा. आणि याची गरज जर पाहिली तर 1000 मायक्रॉन इतकी गरज रोज आहे पहा आपल्याला. ही प्राणीजन्य पदार्थामध्ये रेटिनॉलच्या स्वरूपात तर वनस्पतीच्या पदार्थामध्ये कॅरोटीनच्या स्वरूपात आढळतं. मित्रांनो अंधारामध्ये क्लिअर दिसण्यासाठी डोळ्यामधील दंडपेशीमध्ये अ, रॉफ्ट रॉब रॉडॉप्सिन या रंगद्रव्याची निर्मिती करण्यासाठी हे जीवनसत्व अत्यंत आवश्यक असतं. याच्या अभावाचा परिणाम जर पाहिला रातआंधळेपणा, त्वचा कोरडी पडणे आणि पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मितीमध्ये अडथळा याच्या अभावामुळे होती पहा. त्यामुळे हे व्हिटॅमिन नक्की खाल्लं पाहिजे आपण. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹499 फोनपे किंवा Google पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी पहा. लगेच फोनपे, Google पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंय पहा. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.